ते आपल्या या कार्यक्रम करीत असतील. मला हळूच त्याने हिंदी गाणं तेवढं दिले त्याचं म्हणजे मराठी भाषेसाठी धडपडणारा माणसं हिंदी गाणी थोडक्यात. पण मला आनंद असा वाटतो की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आणि हे वर्ष पूर्ण होत असताना दीपलक्ष्मी हॉलमध्ये हा पहिला कार्यक्रम होतोय. त्यामुळं आनंद यात्री या तुमचं सगळ्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करतो. माझा विशेष प्रयत्न असा असतो की अशा कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या हस्ते दीपप्रज्वलन करावं. तर आज अश्विनी झाड आहेतच, ऍडव्होकेट आहेत, त्यांच्यासाठी आमच्या पतसंस्थेच्या वतीने केक मागवला होता. कारण वाढदिवस आणि केक नाही असं होत नाही आमच्याकडे विशेषतः. पण त्याहीपेक्षा सुकटणकर हे म्हणजे आपण जे म्हणतो, मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे का नाही, डॉक्टर मोवी पारेवी असतील, अशी बरीच मंडळी, बाबासाहेब आता गेले, डॉक्टर हर्षे गेले, अशी बरीच मंडळी वागण्यात बोलण्यात आपला पिढीचा वारसा जपण्यामध्ये ही मंडळी पुढे होती फार. म्हणजे हर्षे डॉक्टर तर त्या काळातले एवढे प्रसिद्ध डॉक्टर, म्हणजे सातारला एवढ्यासाठी आले की मोना आगाशे हे त्यांचे आजोबा, ज्या त्यांच्या आजोबांनी सातारमध्ये आर्यगल हॉस्पिटल चालू केलं, आर्यगल कॉलेज चालू केलं, आर्मी शाळा चालू केली आणि आजोबांसाठी ते इथे आले प्रॅक्टिसला. म्हणजे माणसं किती पद्धतीनं विचार करतात त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आहे. म्हणजे मला काल परवाच कळलं की आर्यगल हॉस्पिटलमध्ये गिरीश कुबेर यांचा जन्म झाला. लोकसत्ताचे संपादक आहे, त्यांचा जन्म आर्यगल हॉस्पिटलमध्ये. एवढंच सांगितलं की रयत शिक्षण संस्थेच्या कर्नल भाऊराव पाटलांच्या बरोबर जी मंडळी होती त्याच्यामध्ये बोल सुकटणकरांची वडील होती. ही एक महत्वाची बाब आहे. म्हणजे मी बघितलं की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्यांची जी पुढची पिढी आहे, त्याच्या पुढची पिढी आहे, त्यांच्या वागण्यात नम्रता आपण बघितली पाहिजे. मोहन सुकटणकर लेखक आहेत, ज्याचा मला अतिशय आनंद वाटतो. त्यांची 2 पुस्तकं आता प्रसिद्ध पावत आहेत. खरं वास्तविक पुण्यामध्ये सुद्धा आम्हाला कार्यक्रम घ्यायचा तो होईल, परंतु त्यांचं पण या ठिकाणी मी स्वागत करतो. मुकुंद फडके आपले नेहमी असतातच, पण त्या लवकर जाणार आहेत, कारण त्यांना संध्यावरचा लेख, संध्या शांतारामवरचा लेख 9च्या प्रभात एवढे सांगितलं की माणसं किती मोठी असतात आणि ज्याच्यासाठी मी सांगितलं. पांडेंच्या बद्दल आपण बोललाच. पांडे असे व्यक्तिमत्व आहे, मराठवाडा विदर्भ पिंजून काढलेला आहे त्यांनी, आणि मराठवाडा विदर्भाचा तो ठेचा आणि ती गोडी आणि ती आपुलकी, आणि आपुलकीने प्रत्येकाला घरी बोलवणं, प्रॅक्टिसला असू दे, जेवायला असू दे, सगळ्या गोष्टीसाठी हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. अशी वेळ आवश्यक आहे. शेवड्यांबद्दल काय बोलायचा प्रश्नच नाही. शेवडे काय कधी रागवतात, कधी गोड बोलतात, पण माझी रागवलं की लक्षात येतं रागवले. पण विशेषतः दिवाळी पहाटला त्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना मी या सर्वांचं स्वागत करतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कराओकेच्या कार्यक्रमामध्ये 4 मराठी गाणी असली पाहिजेत, कारण मराठी भाषा जेव्हा अभिजात म्हणतो तेव्हा आपली आता जबाबदारी वाढलेली आहे. मी एका बाजूने कर्नाटक मधल्या नाव लक्षात नाही माझ्या, पण कर्नाटक मधल्या एका लेखिकेने कन्नड भाषेतला जो अनुवाद केला एका पुस्तकाचा, पुस्तक माझ्या बाजूप्रमाणे, तर त्यामुळे ती बुकरला गेली. म्हणजे पहिल्यांदा असं झालं, हिरेन समाधी या हिंदी कादंबरीचा अनुवाद केला होता, त्या परदेशी होत्या, इंग्रजीमध्ये अनुवाद केला, सॉरी माझं टाकायचं होतं. तर आता मराठी, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतल्या कथा, कादंबऱ्या, ज्या काही गोष्टी आहेत त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद होणं हे महत्वाचं आहे. तर मराठी भाषा आपली लोकांपर्यंत यायचं आहे, कारण मराठी भाषा ही अभिजात आहेच, हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि माननीय सुकटणकर सरांना विनंती करतो की 2 मिनिटं आपण बोलावं.